ए कमळे कमळे आली हो. काय करू राहिली ये ना काय या बाबा चहा प्यायचा होता मला चहाचा आंबला आलता काय हो? काय करू राहील काय नाही, आवरत होती घरातले हा काय कपडे घालत होती. झोप झाली का चांगली हा मस्त. आता कूलर बंद केलं ना हो इतक्यात बंद केलं. तुम्ही आवाज दिला म्हणून बंद केलं, नाही बसली होती मस्त कपडे पहिले घालत. माझी लय गारमाट होतं काय हा. आज रात्री आहे ना आज हवाशीर बास्ट पलंग टाकू आपलं दोघायचं हवाशीर झोपू हा हा चालेल ना. हा मध्ये इतकं गारमाट होतं ना हम्म. नुसा घाम निघत बरं कर्म तुला व्यवस्थित हो करेन तर. कर मला काय झालं. हा पण काय काय मला एक म्हणायचं आहे. हा तुला पहिलं घरी द्यायला होतं ते नवऱ्यालाच बेवड होतं का मला लय पिदाडा होता मी याला. हा काय लय मला काय आठवण झाली हो त्याची. नाही नाही आता कसं देण्यात आलं मला हा मला विचारावं याला म्हणजे वर्ष झाली तशी तू बावाक होती हा मग तसं ते तुला घ्यायला झालं नाही का नाही आला तो नाही? घ्यायला, हा. ह्याला आणि तो काय आला पण असंच गेली नसते मी. ह्याला काही नालायक माणूस असेल हो म्हणजे स्वतःची बायको असून द्यायला नाही आलं म्हटलं हां त्याची आदतच चांगली नव्हती हो. एवढा दारू प्यायचा एवढा दारू प्यायचा हा ना माहिती का. एवढं मारायचं मला मेला. माझ्या आईनं आणि भावानं कधी असं असं जोरात असा आवाज नाही चढवला कधी. आणि मावाली मेल्याने लय मार. तर मावाली तर नालायक निघाली ग एका संघात पळून गेली काय पळून सांग गेली? हा आणि पळून गेली. किती दिवस झाले तिला पळून जाऊ. पळून जाऊन 4 महिने झाले 4 महिने झाले. 4 महिने झाले. मी सोडून दिला विषय मग तिचं म्हणलं तू कोणी माजली गणगोत नाही आलं विचारायला? म्हणलं तू माजली ना आणि जाय तिचं गणगोत नाही आलं कोणी तिचं भाऊ? नाही आपल्याला विचारायचं नाही आलं त्याला सगळ्या फोन करून सांगितलं म्हणलं बा तुमची पोरगी हम्म. एवढ्या लपडे मागं पळून चालली म्हणलं एका लाट्या संघ म्हणलो मग का हो, मग ते एखाद्या बाहेरच्या जर आली तर कसं काय मग ते कसं काय काय मग त्याच्या आई बापाला आम्ही सांगितले म्हणजे कोणी घरात घेत असते का तू सांग नालायक बायला कोणी घरात घेईल का नाही घेणार हां म्हणा पण. नवरा असून जर तू जर दुसऱ्या मागं पळत ये हां बरोबर आहे की नाही हो मग कोणता असा काय ती परत येईल आणि आपल्या घरात घुसल तसं तो कसं आहे तो वर्षभर तो वाट पाहिली तो नवरा जर तुला घ्यायलाच नाही आला मग शेवटी तोही भाऊ जर विचार पडला ना यायला नको काय मा बहिणीचं परपंच नुकसान होती मग आपण हिला एखादा पाहून लग्न करून देऊ दुसरं पण असं वहिनीनं दादानं केलं तर चांगलंच केलं. चांगलंच केलं तो पाय बरं मग केलं. अगे काय राहते जिडं म्हणतात चणे तिडं दात नाही जिडं दात आहे तिडं चणे नाही येणं तुला तुम्हाला दारूचं व्यसन नाही ना. मला अजिबात नाही काच व्यसन नाही सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही तुला सांगत तुला घराच्या बाहेर निघायचं नाही उन्हातानात जायचं नाही काम करायला आपल्या शेतीमध्ये मजूर करून घ्यायचं हो हा तो फक्त घराच्या घरात राहायचं टेन्शन नाही हो आणि मग एवढी माझी असते तुला काही काही पडणार मागून नाही मी कुठे काय बोलले. आणि मग बरं मी काय म्हणतो आता आहे ना आपल्याला चहा ठेव बरं मस्त आहे चहा मला ना ठेवून चहाचा आंबला आला अहो किती ऊन पुरायला एवढं उन्हात थांबा अगं थोडं. आता वाजले किती वाजले 5 वाजले 5 वाजले पण मग एवढं उन्हात चहा पिता. अरे मग मला काय चहा सवयच आहे तिची आजी आहे ना. केव्हा पितो मी चहा बरं. दूध आणलं होतं ना हो, दूध आहे ना. आहे ना फ्रीज मध्ये ठेवले. चल चल चहा ठेव बनव चहा पिऊ आय 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 बापरे चाले कोणी फोटो पाठवला कडे हा जात काय करायचंय फोटो फोटो चालूच राहते काय हो काय करू राहिले बस बस काय कुठे गेले? तुम्ही तर लय आराम करू राहिले कुठे गेले कुठं नाही त्या मंगीकडे गेले होते चाले तर नुसतं उठत सुटत मंगीकडं संगीकडं ठकीकडं काय मग आता आवरलं गेले थोडं काम होतं मला टेलरकडे जायचं होतं तुला काय घरी बसत नाही बा. घरी बसत नाही मला सिन्नरला जायचंय टेलरकडं कशाला ते 2 साड्या आहे ना 2 टेलर आहे का टेलरीने टेलर ती एकच ना हा का? तिच्याकडे जायचंय ब्लाऊज घेऊन हो, तर म्हटलं संगीला ब्लाऊज शिवायला हाऊ मग मी नेतो ना तुला तुम्ही येत्या तुम्ही बाई काही पाहू देते नाही काही बसू देते नाही बोलू काय दे- पाहिजे तुला सगळं तर दाखवतो तुला म्हणे पाहू देते मी अहो इथे राम राम काय येणं केलं सोडली वाटतं दार सोडली का हा ती वर्षाने आपल्या दाराला पाय लावत्या मग कसं काय आपल्याला कळलं? सोडली ठेवली हा, पण मग आपल्याला काय माहिती 7-8 महिने झाले बरं बरं आता माळ घातली हं. आता बैल कीर्तन चालू आहे.
कुठे अहो म्हणायला मा बरं मग मी काय होतो तिला मला आवडलं कोणला कोणाला मांजरीची पिल्लू आहे मध्ये नाही नाही तिला घ्यायला आले कोणला मांजरीची पिल्लूला कमळीला 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 कशाला घ्यायला आले एवढं वर्षभराने आता वर्षभर काय झोपले होते काय नाही नाही म्हणलं ती म्हणा माझं डोकं म्हणून करा आराम काय दुखत काच दुखत काच तुम्हाला किती आणि मग पाठवले तुम्हाला माहित नाही पडलं का मग वाजेरी होती ती पण जिवंतच आहे ना नाही गेली दावा झाला तिचं तुम्हाला माहित नाही पडलं नाही नाही असं कुठं थोडं आहे. हा तू दावा काढा तुम्ही कोण म्हणजे तुम्ही कोण मग तुम्ही एवढे काळजीचे होते तपासून तेव्हा नाही यायचं ना वर्षभर कुठं गायब होते हाय का फोन नाही टॉन नाही काय चिठ्ठी चपाटी काय हाय का तू नंबरच नव्हता ना तू नंबर कसा नव्हता बरं मग लय लांब नाही ना आज जसे आले तसे येऊ शकत घरच्या होते ठिकाणावरतीच आहे ना घरच्या ठिकाणावर का आता ती माझी सुधारणा झाली नाही मेली का जगली बायको जिवंत आहे का काय हा? काढून द्या म्हणतो ते काय काढून आता कुठून काढून दिली गेली ना ती आता हा गेली म्हणजे अहो, वारली ती नाही नाही येते वारलं पाहिजे ज्याला ज्याची बायको वारली म्हणजे त्याला कळत नाही असं कुठं तुम्ही गावात कोणला विचारा ना नाही काय सांगा यांना नाही नाही पण मला एक म्हणायचंय वर्षभर तुम्ही केलं काय बायको आहे का नाही हे तर विचार केला का तुम्ही आता आले विचार करत होतो पण दुःख दुःख करत होतो म्हणलं कर ना आरामदारशी वर्षभर फोन नाही काही नाही मला तर वाटतं लग्न करून घेतलं असेल आणि दिली असेल सोडून आणि आता ती नसेल ना आले असेल हिला घ्यायला नाही नाही लग्न असं काय असं आपल्याला ती सवय नाही लग्न बिग्न खरं नाही का? बायकांचं काल लग्न करा हाय नाही होती आता गेली आता तुम्ही ते हाय ना काय करू राहिले म्हणजे कस काय गेली वारली ती नाही अहो तिला हे झालं होतं काय कावीळ झाली तिला गेली पोटात कावीळ होतं नाही नाही पण मग मावशी तू गावात म्हणणार नाही ना हा मावशी दावा म्हणणार नाही तुमच्या तपासात नाही दावा काय आहे? दावा नाही घातलं तिचं दावा नाही घातलं दिली अशीच ते करून दाखल मृत्यू दाखल हा मृत्यू दाखल तो काला काढू आम्हाला काही काम पडत इन्शुरन्स काढलं होतं अजून काढलं का इन्शुरन्स काढलं होतं का? तुम्हाला मग गावात जावं लागतं ग्रामपंचायतकडे तिकडे चला दे मला नाही दाखल. घ्या काढून तुम्ही नाही टाकलं घ्या काढून नाही नाही तुम्ही जर शेती घेते लावलं ना हो अहो आता आमची बहीण आहे एक तुम्हाला काम काय करा करा ना, दाखला सांगून द्या ना काय फरक पडतो जाऊ द्या जाऊ दे, तमाश केले मग काय संबंध तिच्या मर्जीने केलं असं बरं थोडी का राहतं तुम्ही वर्षापासून सूद नाही घेतली तिची वाली हा गेली ती आता जाऊ दे आता आम्हाला दुःख झालं तसं तुम्हाला थोडी दुःख झालं इतके वरून ओ का ना का सहा एक महिने झाले असतील का ना का माहित होणार आहे 6 एक महिने झाले असतील पाहुणे एक खरं सांगू का आता आम्ही ना दिलेलं तिचं लग्न करून दुसरं कस काय लग्न करून मग तिला ती म्हणे माझा नवरा येत नाही मला दुसरं तिच्या मनाने करून दिलं मग. आवडलं तिला नवरा हा पण तुम्ही असं कस काय निर्णय घेतला कस काय निर्णय म्हणजे आता आम्ही आमच्यावर नाही आमचा निर्णय इलाज नाही काय ना त्याला तिच्या मनावर घेतलं कोणत्या गावात लिहिली पाबळवाडीला मग तिथपर्यंत सर हे आम्हाला कशाला नेऊ राहील तिकडं आता झालं तिचं तिचं तुमचा काय संबंध नाही आता नवरा केलं तर आता काय तिला फक्त एकदा डोळ्याला पाहू द्या पाहून काय जो माणूस वर्षभर तोंड दाखवित नाही आणि तो म्हणतो आता मला बायको न्यायला यायची मग ती बायको कर दम धरायचं तिने कवर राहायचं तिला वाटलं तिला संसार करायचा तिने घेतलं करून नाही हे म्हणते पाहायचं आता पाहून काय करणार आहे आणि ज्या माणसाची बायको वारली समजा नसली तो माणूस राहतो का 4 दिवस 4 महिने तो तर लगेच दुसरं लग्न करून घेतो नाही नाही मा पैसे दम राहत पाहुणे तुम्ही दुसरी करून घ्या तुम्ही मी करतो झालं तिचं लग्न हो, मला दुसरी करायची मग आता एक फार कधी ते का नाही मला तेवढं विचारावं दिली समजून घ्या काही नाही मार्क दिली मेली समजून सारखी घ्या. समजून घ्या मेली सारखी समजून डोळ्याचा कानाचा वर तुम्ही थोडं चाला आणि मला तिची परवानगी घेऊन बायको करा दुसरं काहीच नाही एक काम करा मेली म्हणून समजून जा दुसरी करून घ्या हो तसं नाही ताई तसं नाही लागत तुम्हाला तर आल्याला मेली म्हणलं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा नाही 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 तिला आहे ना परवानगी बायको द्या तुझ्या नवऱ्याला बायको करता येत नाही असं नाही राहिलं आता तुम्हाला लिहून लेखी देऊ का तुम्हाला मी देतो. कायदा बदललाय पण ती सही लागन आता मग बाया घरात घालून घेता काम करीत्या माहितीये का नाही नाही कोणी नाही आता कोणी कोणासोबत पळून जाऊ राहिलं हं? कायदा काय नका राहिला पाहुणे नाही नाही चला तुम्ही अहो, चांगलं व्यवस्थित चालू आहे त्यांचं चाललं चालू द्या ना आणखी व्यवस्थित चालू द्या मी कायच म्हणते तुम्हीच जा पावड्याला घेऊन मी काल येऊ तिला शब्दाने दुखत नाही बस हा का हा तुम्ही रिकामटे संकट आणून राहिले बा आम्हाला नाही नाही अहो कशाला संकट आता त्या पाहुण्याला आम्ही सांगून दिलं होतं तिचा नवरा वारेला आता पाहुणा बोलाल ना तेव्हा जाऊ द्या संकट आपल्यावर काही नाही तिच्या मनाने त्याला केलंय सांगून दिलं आम्ही तिचा नवरा मरेल म्हणलं जाऊ द्या मी जातच काय वाटलं ना मी तिथं मरतो म्हणजे तिला मोकळं करतो तर काय मारायचं नाही विषय अहो ते लग्न करीत नव्हते त्याशिवाय आम्ही तुमचा डुप्लिकेट मृत्यू दाखला बनवला हा का हा मग असं आहे ना फक्त तिला म्हणा मला आहे ना सोड चिठ्ठी दे म्हणजे मला बाय करा पण तुम्हाला एक डुप्लिकेट मृत्यू दाखला बनवून देऊ का मी नाही नाही मूर्ती नको हं?
मला फक्त तिची परवानगी घ्यायची बायको. ओ एक काम करा जा त्यांना घेऊन बरं असं कर तुम्हाला सोड चिठ्ठी बांधतो ते नाही नाही तुम्ही कोण देणार तिच्या नावची देतो ना सही बी तिची राहील ना नाही नाही तसं नाही मग? तिथं थंब मोठा आहे बाय चालेल थांब सही येते तिला आणि ती काय आडेन थोडी नाही नाही पण थंब घ्यावा लागतो ना. काय करावं आता इथं मला जा घेऊन मग जाऊ द्या ना घेऊन समोर चला हो, काही चहा पाणी काही नाही नाही नका आपण चहा पाणी वाटण करू चला. हॉटेलमध्ये हा चालते का? मी बी येऊ हा मग चल जाऊ दोघं बी. आज काय असं बी आरामच करू राहिलं नका टाइम करू तर चपला इथला घालायचा नाही इकडे चपला आहे इथलं कुठं नाही झाल्या काय हो, आता चहा पिली तर बरं वाटत असेल चहा ना? प्यायलो ना बरं वाटलं आता. बरं मी काय म्हणतो हा संध्याकाळी काय भाजी बनवशील आता? काय बनवू? काहीतरी काळ्या मसाल्याची भाजी बनव. भरलं वांग बनवू का? बरं वांगच बनव. हा हो ना. ताजे वांगी आणली मी. आणि बाजरीची भाकर हा हा आवडते का अरे तुम्हाला? मला तर लय आवडते बाजरीची भाकर आणि काळ्या मसाल्याची भाजी बनला का चुरू चुरू खातो मी. हा ना. जेवण मग आज तुमच्या आवडीचं जेवण हा हा मला पण आवडते. मस्त भाजी बनव वांग्याची काळ्या मसाल्याची तरी गिरी आण त्याला हा कांदा निंबू पिवळं पिवळं आणू आपण. हा मला लिंबू नाही आवडत हो. बरं तू नको पण निंबू मला लागेल ना. हा मस्त चालेल. भाजी बनव. हा? राम राम दाजी बापरे दादा वहिनी आली. हा बरं आहे बरी वहिनी. हो बरी दादा बरं आहे बस, आता झाले का? का? हा येऊच राहिलो बसा बस का? कशाला आणलं? बसा बस ए अगं बसू जरा पाहुणे बाहेर. बस 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 वय चहा ठेव वय. तुम्ही बसा ना आम्ही कोण? बसा पाहुणे कोण आहे? कमळे जनावर कमळेचं नाव काय? तू इकडे कुठे चाललाय? तिला घ्यायला आलं ना. तू मेला होता ना मला. कोण म्हणतो मेलं येच मध्ये पाहुणे. मी दुसऱ्याला मारीन आता तुम्ही लग्न करायला तयार होय ना हा मग म्हणलं मेला आणि मग आता काय करायचं? त्याला सांगितलं होतं कमळी मेली ते काच ऐकायला तयार आहे आता बायको मावली भाऊ मी लग्न केलं तिच्या संग. कस काय लग्न केलं कसं काय लग्न केलं म्हणजे? माझी परवानगी नसताना कसं काय तुला काय विचारच काय? नवरा आहे तिचा लग्नाचा काय झालं? लग्नाचा ए भाऊ मला नाही माहिती तिथे तू हा माणूस जाणार हा बाई बाई जाणार. पण मी म्हणते काय काय रे, तोंड तुला घेऊन काम नव्हतं रे तुला काम नव्हतं काय? मी म्हणलो होतं मेली म्हणून तुला काय सांगायची गरज होती पण मग तो बाबा ऐकतच नव्हता ना काय? कळलंच असतं. मृत्यूपत्र दिल्याचा दाखला दिला असता ना हा, काढून कोण असं डुप्लिकेट खोटे मृत्यू दाखले देता काय काय मृत्यू पाहिल्याशिवाय जळाल्याशिवाय कोण मृत्यू दाखला देत दिला असता कम्प्युटर मध्ये बनवून माझ्या लॅपटॉप पडेल असं थोडी चालतं का हा? बरं मग मग तुम्ही वर्षभर काय करत होते? हा. तुम्ही वर्षभर होतं, वाट पाहतच म्हणलं आजी ते उद्या येते कदा रुपये उखाड्यात पडत. ते मी उकडे पडू तुमच्या पदर नव्हतं ते अहो आमच्या पदर नाही पण आता मी लग्न केले ती येईल का आता विचार तिला. कस काय ए जायचं तुला? मी म्हणते काय डोक तोंड घेऊन कशाला आले तुम्ही इथं? तुम्ही मला जगू देणार आहे का नाही मरू देणार आहे का? कोण मागे लागले तुम्ही माझे हातपाय धुवून? माझ्या हा परवानगी जगती तर जगू द्या ना. माझ्या परवानगी सुद्धा कस काय लग्न केलं 1 वर्ष वाट पाहिली मी. किती 1 वर्ष? हो. 12 नाही महिने. नाही तुमची परवानगी घ्यायला तुम्ही कोण आहे तिच्यावाले नवरा आहे होते नवरा होता आता मी ये आता मी नाव रे. मग 1 वर्षापासून कुठे हो, गेला त्या नवरा? ऐका कोर्टाचा बी निर्णय हा. आहे 6 महिने जर बायको किंवा नवरा तिला वागत नसलं सोबत नसले तर ते फारकत झाली असं जाहीर समजायचं फारकत. हा जाहीर फारकत राहते नियम हा, काय येतो मानतो? तुम्ही वर्षभर आले नाही मग कुठे गेले तुम्ही मग? तेच म्हणते ना. तू बी काय रे दादा घरी घेऊन आला होत्या पाहुण्याला? आम्ही नाही आणले हा ना, तुम्ही त्याची काय- गरज नाही मला म्हणे फक्त तोंड पाहू दे म्हणे एकदा कोणाचं तिचं? एवढी काळजी का? एवढी काळजी नाही, होती? म्हणे मला तिच्याकडून फरकत घ्यायची मग फरकती घ्यायची म्हणे. तोंडाने सांग मग हा. मी जाहीरनामा दिला हा. फरकतीचा मी सोडून दिले त्या माणसाला. सापडलं बघ घर घ्या हा मी काय म्हणतो 25 किलो पेट्रोल हा 25 किलो ते घेऊन डिझेल गरज नाही ठेव ते फोन नाही लाकडं भरपूर आहे, लाकडं झोपून घे इकडं हा. 1 लिटर पेट्रोल आणायला तुला पैसे आहे का नाही हा. खिशात काय आधी चला 25 किलो लिटर पेट्रोल टाकायला 5-50 पोरे हा म्हणजे 25 लिटर डिझेल अहो काय नाही हे कोणाला त्याच्याकडे टाकायचे? हे नसतं तोंडाचा नाही नाही, भोपळा. कोणाला टाकायचं तुला? कोणाला टाकायचं? अंडरपॅन्ट घालेला आहे की चला 25 लिटर डिझेल कायम आणा बप्पा रे मारत मारत वर्षभर ते याला इडत याला पाहिजे होती. नाही किती अंडरपेंटी कोणला तो आहे सुखात येते बिचारी आता तुम्हाला का त्याच्या अंडरपॅन्टचा वास हा घ्यायचा? मग 2 महिने झाले आता तपासून कंप्लेंट नाही आता अंडरपेंट मध्ये धुवायचंय का हा अंडरपेंट धुवायचंय का तुला काय कोणला? त्याच्या अंडरपॅन्टवर जात राहते? नाही बाबा, चाललं म्हणजे चांगलं 5-50 पोरं या अंडरपेंट घालूनच मी बोंगला हिंडू तुला काय करायचं बरोबर आहे मा भावाला जरा इज्जतीत बोलायचं. चांगलं मग? सांगू राहिल्या. तुमचा आणि आमचा चाराने संबंध नाहीये. हा ना हा काय पाहतो सर. इथं माणुसकीने बसू दिलं ना नाही तर नाही बसू इकडे दिलं. नाही, तू पाहतो म्हणजे इकडे तिकडे काय पावर लाईम काय बांगडे भरले तुम्ही काय निघा पाहुणे. तिला काढून दे कोण नाही या अहो, ती माय कशी बायको काय? आहे. मग? लग्न या केलेलं 4 आहे. लोकांमध्ये लग्न करायले. हा चार लोक म्हणलं हा. मग तुम्ही आता चालते वा
नाही चालतो दर्शन घेतलं का तुम्ही ऐक, तू आता सांगून हा, दे घेतलं का? माझ्याकडून जाहीर फारकत सांगून दे असं नाही फारकती नाही संबंधच नाही त्या माणसाचा जर नवरा होता तर 1 वर्ष गेला कुठे होता मग घ्या आता ती बाई नांदायला तयार नाही तुमचं काहीच चालणार नाही मी नाही ओळखत त्याला कोण आहे तर तुला ठेवायचीच आहे ना हट बघ. बरं ठेव. मग ठेवायची बाई, लग्न काल केलं तुला अहो, तुला पाहुणे. तुला जीव प्यारा आहे का तुला बायको प्यारी नाही धमकी नाही देतो का मला हा हा ना. धमकी देतो समजा तुला मग तू काय करायला नेमकं? समजा काय नाही करू शकत काहीच नाही करू शकत जोवर मी जिवंत आहे ना तर काहीच नाही करू शकत तुम्ही हा का हो पाहुणे आताच इकडे तुमची इल्ले वाट लावून ठुली आम्ही इथं कोणाला काही कळणार आहे का लावा ना तुम्ही हा मग तुम्ही धमकी म्हणजे हा देता. पाहुणा मला धमकी धमकी देऊ देता. राहिलाय अहो, तुला काय जीव घाबरत आहे? नाही नाही, तो म्हणतो तुला जीव पाहिजे का हा, बाबा जी बायको पाहिजे याला जर बायको पाहिजे होती 10 वर्षभर यांनी तुला झोपा उद्या काढल्या दिवस उगून देणार नाही हा दाखव उदी वा दादा पाय मोडायला पाहिजे असते तू पाय ऐक तू यांचं ऐक आणि तू तुझा जीव धोक्यात घालायचा आहे ना तर तू तो निर्णय घे या आज आहे तर उद्या नाही तुझ्या घरी कोण कोण म्हणजे विद्याने ठेव तू मी हो आज तुम्ही काय घाबरताय मी काय असंही नका तसंही नका दाजी घाबरू नका तुम्ही मी आहे हा. मी बी येऊ तुमच्या पाठीमाग अरे कोण पाहुणे, कुठे तुम्ही जुडू मला जर असं सांगितलं असतं तुम्ही म्हणा मेला आहे ओ. म्हणून मी ते मेलं सारखं होतं तो वर्षापासून आलाच नाही ना डायरेक्ट होतो राखेला आला डिझेल काय घाबरत आला आहे पोरं बोलून राहिलाय डिझेलला? तुम्ही काय बघा गरीबाच्या एक गळ्यात सांगू जाऊन का गेला. ती बाई आहे ना त्याच्याकडे काही खडकू नाहीये हं? हा हा, त्याने तिला पाच माहिती आहे की किलो तिची गाजर आम्हाला ना. तोंड पावा ना माहिती हा, का तो म्हणून काय लग्न एक लावलं लिटर, अर्धा लिटर डिझेल कमी हाल गेले काय मेल्यानं मी मागले दिवस आठवले बात नाही मला म्हणजे ती बाईचं संबंध आहे ना. डोळ्यात पाणी नाही ठेवलं तुम्ही माया हा ओ, कशाबद्दल ओ, मारसाल ओ. तुम्ही मी काय म्हणतो? काय अधिकारी मी म्हणते कशाबद्दल मारणार आहे तुझा नवरा आहे हा नवरा आहे होता आता नाहीये आलबाबाई माझ्या गंज 1 वर्ष वाट पाहिली मी तुमची कोर्टा पुढे ते फिकीन काय उपयोग नाही मला कायदा नाही आता राहिलेला कायदा नाही राहिलेला काही तुम्ही काय तुम्ही नका सांगू हा. तुम्ही वर्षभर नव्हते म्हणल्यावरती कोर्ट तुमचं म्हणणं थोडीच मान्य करणार आहे एखादा नवरा वर्षभर नोकरी गेला मग तिची बायको करणार नोकरी नोकरीची गोष्ट वेगळी हा, राहते नोकरी तो बोलतो कॉन्टॅक्ट मध्ये राहतो पैसे देतो तुम्हाला आम्ही 4 मग? वेळा सांगितलं बायको घेऊन जा आले का तुम्ही मग हा चाल पुढे चालती बाई मी नाही येणार नाही येणार पाठवायची नाही ना? नाही पाठवायची ना सांगा नाही नाही पाठवायची पाठवायची ना पाहुणे, हे बघा, मी काय म्हणतो नाही पाठवायची ना नको पाठवू ते काय सांगणार आहे नको पाठवू तू म्हणजे नको पाठवू मेन बाईलाच यायचं नाही हे बघा मी काय म्हणते तुला घर जर ठेवायचं नसेल ना नको पाठवू हे अशा पोकळ धमक्याला नाही द्यायचं तुम्ही बसा बरं नाही नको बस. पाठवू कशाला बसवतो दादा का मला एक सांगा तुम्ही काय बोलले होते तर तुम्हाला दर्शन घ्यायचं ना तर तुम्हाला तिच्याकडून जाहीर फारकत घ्यायची तुम्ही एवढा विषय होता ना आपला ती का काही काही जगदंबा की दर्शन घ्यायचं पण तुम्ही तर म्हणे मला पाहायचंय म्हणे फक्त पाहिलं ना आता मला मी फक्त एक सांगू हा. का तिचंच मत नाहीये तिचंच मत मग? नाहीये जर ती नाही म्हटली तर तू घे. कोर्टात तुमची काय जाऊन बळजबरी? काय करणार आहे? मला तिला पोलिसला नाही जाऊन पाहायचं. काय मग करणार? तिचं घरदार पाच होतं म्हणजे मला रात्रीचं येऊन कार्यक्रम हा, करायला काय करायचं ते कर बाबा बरं 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 होय. चालेल दरोड राखशील बाबा तुम्ही तू ना लई हो हो कंप्लेंट टाकून द्यायची ना कंप्लेंट नाही दादा याचे हातपाय मोड तू टाकू दे हो कंप्लेंट. टाका टाका बरं का नाही 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 हा टाका टाका राखू मी नका. असं हो बा जीवाचा खातर होईल नका हो, मी राहा. असं बाजी, जेलमध्ये नका, तसं नका. पोकळ धमकी काढ, देतं. काढ, काढ. नका नका हे पोकळ धमकी देतं काढ, काढ, तुम्हाला काढ, याच्या शंभर काढ. पहिल्यापासून आहे. हा तुम्हाला एक सांगतो बा हो जीवाचा या पोकळ दामाला घाबरो तुम्ही आता हो बिले गरीब माणूस आहे. नाही नाही. ए भाऊ तू बायको तू घेऊन जाय मी वाटलं तसं राहील बिगर बायको हो, दाजी नका घाबरू नाही, नका 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 हो, आमची बहीण चुकी मी का भाजीपाला आहे का कोणी म्हणतं इकडे जा कोणी म्हणतं तिकडे जा तिला नाही जायचंय पण ती जाणार नाही मग तिला नाही जायचं घाबरू नका तुम्ही पाया पडतो बाबा. तुम्ही काय घाबरते आणि आहे ना तुमचं? रातची वस्ती एक तुम्ही एकटा राहतो इकडं. नाही नाही कोण नाही इथं मस्त लोक आहे आजूबाजूला नाही कोण नाही कोण येत या नाही. बाबाला घाबरू नका तुम्ही नाही हो नाही नाही. पा बाई काय हो करायचं तुम्ही याला निघा हाकला तुम्ही लय येईल. दम देऊ याला राहिले हाकला- फालतूच हाकला निघ येऊ नका पुन्हा नाही, डबल तर एक- येईल. नाही तर एक करा तुम्हाला एक पाहायचं कायची धमकी दोन एक पोरं होय परत तुम्ही इकडे थांबा वाटलं तर हा असं करा का असं म्हणे? धरावा याला चांगले उद्या टोले. सकाळ पोत नाही आपल्या घरी आली नाही हा. यायचं सांग तो नवरा जिवंत दिसताना मी चालला हा. नाही यायचं मला घ्या काय करून घेतात हा कुठं चांगली पेट्रोल घर पेटून देईन कोणाचं मी बी तुमचे पाय नाही टिकवून ठेवणार आहे तशी हा कोणचं घर हा. दिसेल? मी असं जेलमध्ये तसं जेलमध्ये हा. तुझ्यामुळे ना आयुष्यभर जेलमध्ये जाईन हा. पण तुम्हाला दोघांना संपूर्ण हा विचार जाईल पहिले करायचा असता ना हा, बा. पहिले ए, करायला पहिले पाहिजे करायचा असता हा हा. विचार सोडायचे पहिले विचार करायचा असता बोलवायची करतो नाही करतो हा. करतो विचार करतो अर्धा पाय तो काय धरम बदल नाही थांबण्यात बोलत नाही तोंड बोलत तर हा, समजा रे, समजा तोंड बोलत त्याचं आलं समजा समजा हा निघिडून जातो मी हा. हा जा आणि तुम्ही काय काय भरता हो त्याला पिदाड्याला अहो काय नाही मग? ते पहिल्यापासून हे असंच केलंय त्यांनी हो दारू बोलत उघड दारू बोलत होती, हा. त्याची धमक्या काय देत दारू होती. आहो, पण ते मा- काय नाही करणार हा. त्याच्या भावांना असं गरीबाच्या धमक्या घरावर दिल्या. नका हो, बाला तुम्ही जा. हा तुमची बाई कुशाल घेऊन जा कुठे घेऊन जाऊ तिला तुम्ही राहू द्या आम्ही पाहतो बरं काय एक काम करा महिना दोन म्हणजे आमच्याकडे राहू द्या तिला राहू दे वाटलं चायला पण इकडे येऊन तुमचा कार्यक्रम केला हा, बरं मग आता तो त्याच्यात. बच- काय म्हणते तो बच तो इकडे काहीच दाबते. करणार नाही, हो. तो एकट्याला पेटवते मोकळा होईल
आयला घर पेटवलं मग अवघड होईल राव. मग तू खायला काय करी नाही हो बाई असं कोण चालतं? आज कारण त्याच्या नावाची मग कंप्लेंट तुमचं म्हणणं काय काय आहे? कंप्लेंट वाला रे काय ते पोलीस लोक काय माझ्याजवळ त्याला झोपायला बॅनर ठोकू ना आपण. नाही, माझ्याजवळ झोपायला राहणार आहे का तुम्हीच सांगा सांगा काय माहिती पोलीस स्टेशनला चला त्याची कंप्लेंट आहे त्याला 2 दिवस ठेवलं का तो बरोबर राखण्यावर बरं मी काय म्हणतो काही घरात काही सामान नाही ना महत्वाचं लय सामान आहे कपाट आहे ते तुम्हाला सांगतो धान्य बिन्य. लय पसार आहे भावाला हो. दादा एक काम करू कंप्लेंट देऊ आपण चल. नको बाई तू तू जाय चुकला दादा कारण की तो घर नसतं दाखवायचं त्याला आता मला वाटलं चायला एक साधा माणूस दिसतो बा मला साधा म्हणजे फक्त मला तिला त्याचा तो अनुभवच नाही येतला हा तिथे लय भारी बोलला ना मला एकच कळत नाही किती मला काय कोण घाबरत ये बी काय पाहुणे घाबरा त्या करून केलाय ना तुम्ही नाही ना आणि त्याचं काय घेऊन तुमचं जर असं लचट होतं मला सांगायचं ना हा? आम्हाला काय माहिती म्हणलं मग आम्हाला वाटली एवढं पुढे पडून मेला असेल म्हणजे येणं जाईना नाही, नाही. वर्षापासून तुम्ही त्याचा फोन मला नाही काय घात केला नका बाबा तुमच्या पाया पडतो अजिबात नाही मला जाऊ ठोस नको तुम्ही बहीण घेऊन जाय हा नाही. मी बरं एक काम करा ऐका जगले वाचले ना तो 2 महिने पुन्हा आणून घालतो चल गे चल जाऊ दे हा काय नमुने ते लय पाहून नंगट दे द्यायचं, काय जातो करू आम्हाला साले, एकीकडे भित्र वांगा आणि एकीकडे ते पिदाड नाही ते जाय कंपे वय त्या दारोड्याचं काही करू नाही बाबा मी ते आता जीवाला घाबरले आता ते नाही रे या बाबा. पाहुण्याने बी साथ सोडली मी दादा बिगर बायकोचं राहील पण असं नको रे तू बाबा घाबरू नका, मी आहे तुला बघ तू काय टेन्शन घेते मी सांभाळतो तुला जा जा. चल तुझा भाऊ आहे ना आलो या कटाला घर केला तर येईल मी मुक्कामी जा कशाला मरायला हा या तिकडे चक्कर हा, मारा येईल, चल येईल. आता काय येते चल बायकोवरून डावरा येईल. इडच मारा आता हा एका दिवशी. ह्याला काय डोक्याला ताण झाला भाऊ आगीतून निघालो फुपट्यात पडलं ते आयला मला म्हणा ते मेलंय म्हणा म्हणून ही केली बायको ते आयला ते बेवडं तर ते आलं इडं दम द्यायला आणि ते मेवण्याला त्याला घेऊन आला आणखीन हां आणि तेव्हा तर वरून घर पेटून दिलं राखेल टोचून देईल एकदाच ते सायमाला म्हटलं तुम्ही बहीण घेऊन जाय बाबा नको डोक्याला ताण चला आता घरात जातो आरामशीर झोपतो आता घरात जाऊ कुठे कमळे कमळे कुठे तुला अरे बाबा आहे. पेटून दे बघा अरे भाऊ काढून दिली ना पेटून दे काढून पेटून दिली नेली त्या देऊ का करू वतून तिचा भाऊ होता ना हा तो घेऊन गेला तू त्याला मागाले अरे तुऱ्याची बाय सकट नाही मला नव्हतं माहिती या करू का गोष्टी. तू एका ठोक्यात नको आता हे बाबा दिले ना काढून दिले त्याला फोन कर म्हणा ती बायको काढून दे म्हणा मावलं घर पेटू आले ते. हा घर पेटू आले म्हणा मग कुठं पाठवू देऊ माय घरी फोन कर लगेच तू फोन जाय त्याच्या घरी तू फोन कर तू बायको आता तू जाय या बाय तो घर पेटून तिकडे जाय. आता बा काय सबत येत तू फोन कर त्याला काय सबत होतो. आहे ए बाबा अरे नको टाकू होतो का? तू राखेला आणले का डायरेक्ट एवढं 5 लिटर डीजे पेट्रोल आहे. पेट्रोल ये बाबा कर फोन त्याला फोन कर हा, ते पोर उचलते का भावाला उचलतीन फोन कर नाही तर म्हणा आमचं पेटून तू तुला काय नाही पेटवलं बर हॅलो हॅलो बोला ना दाजी अहो या आलाय माणूस डायरेक्ट 15 लिटरचं पेट्रोल घेऊन आला डबा मला मोठा बांबू आणलाय हो तो बाय बायको कुठे बसतोय तो हा का त्याला म्हणलं अरे दिली भाऊ काढून आता तो म्हणतो तुला पेटीतो म्हण हॅलो हा हॅलो ये का नाही ती आपल्या घरी नाही तर मग तिकडे अर्धा डबा घेऊन यायला पुन्हा घेऊन ये तुला दाखव तुम्ही ये तुम्ही बरं बरं आलो आलो हा हा ये तू लय खुमखुमी ना पाहतोस हा हा ये तुला दाखवतो कच्चच करतो चलो आता. आता मातीचा काय संबंध बरं का भाऊ आणि जर तिच्या संग बोलताना दिसला नाही नाही बाय तंगडं बिगडं काढून टाकी ना नाही हा चालू त्या नाही का कशी बायको पण पाठवतो तो आता मी आता बिगर बायकोचा राहतो वाटलं पण तू सांभाळ व्यवस्थित आता तू जागला तू म्हणून वाचला हा नाही तर त्या तडा घेत आहे ना माझ्या डोक्यात आला हातात आला तर ना ते तुझ्या डोक्यात टाकणार तुम्ही हा ना हा जाऊ का हा ये अवघड गेम आहे भाऊ